Hello friends, welcome to all the students in chemistry lecture series. This is lecture 13. In this lecture, we have to discuss the applications of chelates in analytical chemistry. Application of chelates in analytical chemistry. In last lecture, we will discuss the what is meant by chelates and how they are classified on the basis of their bonding. That is the coordinate bond or the covalent bond. In this lecture, we will discuss the application of chelates in analytical chemistry. Friends, chelates and the chelating agents and the chelation is very importantly used in nowadays. It is very importantly used in analytical chemistry because their use is very important in analytical chemistry. The principal applications of the chelates, chelating agents and the chelation is see here. The first application is as a precipitant. As a precipitant means chelating agents or the chelates are used as a precipitant. See here, chelating agents are used as a metal precipitant. First of all, metal precipitant म्हणून काय केला जातो? चिलेट जे आहेत ते चिलेट जे तयार होतात चिलेटिंग एजंटच्या माध्यमातून, तर त्यांचा उपयोग पहिल्यांदा कशासाठी केला जातो? चिलेटिंग एजंट्स आर युजफुल फॉर द प्रिसिपिटेशन ऑफ द मेटल. मेटलचं जर आपल्याला प्रिसिपिटेशन करायचं असेल तर त्या मेटलच्या प्रिसिपिटेशनसाठी कशाचा उपयोग केला जातो? या चिलेटिंग एजंटचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल सी हियर, फॉर एक्झाम्पल 8 हायड्रॉक्सीक्विनोलॉन ऑक्झलेट अँड डायमिथिल ट्रायऑक्साइड. आता हे तीन एक्झाम्पल येतात. 8 हायड्रॉक्सीक्विनोलिनॉल ऑक्झलेट अँड डायमिथिल ट्रायऑक्साइड. हे जे काही तीन लिगेंड्स आहेत, हे लिगेंड्स काय ॲट अप्रोप्रिएट पीएच कंडिशन, at appropriate pH condition they are precipitate the nickel ion. They are precipitate the nickel ion, and then oxalate ion is precipitated with the calcium ion in a radiochemical determination of the strontium 85 and the calcium 45. म्हणजे जर आपल्याला सीएचं करायचं असेल किंवा कॅल्शियमचं जर आपल्याला प्रिसिपिटेशन करायचं असेल तर कोणता लिगेंड्स आपण यूज करणार? ऑक्झलेट आयन्स यूज करणार. ऑक्झलेट आयन्स इज यूज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ कॅल्शियम इन रेडिओकेमिकल डिटर्मिनेशन ऑफ द स्ट्रॉन्सियम 85 अँड द कॅल्शियम 45. या दोघांच्या डिटर्मिनेशनसाठी किंवा दोघांच्या आणि या कॅल्शियम 45 अँड स्ट्रॉन्सियम 85 याचं जर आपल्याला रेडिओकेमिकल डिटर्मिनेशन जर करायचं असेल देन देयर इज यूज ऑफ द चिलेटिंग एजंट इज अ ऑक्झलेट. The use of the chelating is a oxalate. Dimethyl आपल्याला जर निकेलचं, फॉर एक्झाम्पल निकेल आयन्स आहे, आपण निकेलचं मेटल आयन, निकेल मेटल आयनचं आपल्याला जर सेपरेशन करायचं असेल किंवा त्याला आपण प्रिसिपिटेशन करायचं असेल देन यूज द धीस लिगॅंड इज कॉल्ड द डायमेथिल ग्लायऑक्साइड. डायमेथिल ग्लायऑक्साइडचं साइन काय केलं आपण? ॲट पीएच or at appropriate pH condition. At appropriate pH condition, we have to precipitate this nickel ion. Nickel ionचं precipitation करायचं असेल तर काय वापरायचं? डायमेथिल ग्लायऑक्साइड वापरायचं. Strontium 85 and calcium 45 चं जर आपल्याला precipitation करायचं असेल then there is use of the oxalate ions. Then see here next is the tungsten. W means the tungsten. Tungsten is gravimetrically estimated. टंगस्टनचं ग्रॅव्हिमेटिकल जर एस्टिमेशन करायचं असेल एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये देन यूज ऑफ द 8 क्युनोलिनॉल, यूज ऑफ द 8 क्युनोलिनॉलच्या माध्यमातून किंवा या चिलेटिंग ग्रुपचा उपयोग करून, या चिलेटचा उपयोग करून, या लिगॅंडचा उपयोग करून आपण टंगस्टन या मेटलचं काय करू शकतो? ग्रॅव्हिमेटिक एस्टिमेशन करू शकतो. देन यूज द 8 क्युनोलिनॉल. देन नेक्स्ट डायहायड्रॉक्सी मॅलिक ऍसिड. जनरली डायहायड्रॉक्सी मॅलिक ऍसिड किंवा मॅलिक ऍसिड जे आहे, दिस डायहायड्रॉक्सी मॅलिक ऍसिड इज प्रिसिपिटेड बाय द यूज ऑफ द थोरियम. किंवा थोरियमचं जर आपल्याला प्रिसिपिटेशन करायचं असेल, थोरियम हा एक काय एलिमेंट्स आहे, या थोरियमचं जर आपल्याला एस्टिमेशन करायचं असेल किंवा त्याचं काय करायचं असेल प्रिसिपिटेशन करायचं असेल देन यूज धिस चिलेटिंग एजंट dihydroxy malic acid or dihydroxy malic acid is used for the thorium precipitation. Then 1,10 phenanthroline. See here 1,10 phenanthroline in presence of the thiocyanate. In presence of the
थायोसायनेट. जर थायोसायनेटच्या माध्यमातून जर आपण 1,10 फिनॉल्फ्थोलिन घेतलं, 1,10 फिनॉल्फ्थोलिन काय आहे? हा एक लिगॅंड आहे, चिलेटिंग लिगॅंड आहे. 1,10 फिनॉल्फ्थोलिन in presence of the thiocyanate, it is used for the precipitation of the nickel, cobalt, copper and lead. जर आपल्याला निकेलचं, कोबाल्टचं, कॉपरचं आणि लीडचं जर प्रिसिपिटेशन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? 1,10 फिनॉल्फ्थोलिन इन प्रेझेन्स ऑफ द थायोसायनेट आपल्याला काय करावं घ्यावं लागेल. आणि त्यावेळेस आपण निकेलचं, कोबाल्टचं, कॉपरचं आणि लीडचं काय करतो? आपण प्रिसिपिटेशन तिथं करू शकतो. Then next is the red color bis dimethyl glyoximate. Red color bis dimethyl glyoximate. ग्लायऑक्सिमेट्स काय आपलं किंवा डायमिथिल ग्लायऑक्सिमेट काय आहे? हा एक लिगॅंड आहे. मग हा लिगॅंड काय करेल की ज्यावेळेस त्याचं जर इस्टिमेशन करायचं असेल किंवा यूज इन इस्टिमेशन ऑफ निकेल सेकंडचं, इफ आपल्याला जर निकेल सेकंड किंवा निकेल मेटलचं आपल्याला काय करायचं? इस्टिमेशन करायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं? आपण कोणता लिगॅंड यूज करायचा? बिस डायमिथिल ग्लायऑक्साइड. Then last, certain pH condition is required for the estimation or the precipitation. हे जे काही आपण प्रिसिपिटेशन केलं किंवा एस्टिमेशन केलं, कोणाचं ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन केलं, हे एस्टिमेशन करता वेळेस किंवा त्याचं प्रिसिपिटेशन करता वेळेस याच्यामध्ये काय करावं? आपल्याला पीएच कंडिशन्स काय करावं लागतं? तिथं मेंटेन करावं लागतं. आणि विथ द हेल्प ऑफ दिस पीएच कंडिशन वी हॅव टू precipitate or estimate the metal items. This is the main or the principal applications as a precipitant. म्हणजे चिलेटिंग एजंट आणि चिलेट्स हे काय करतात? प्रिसिपिटंट एजंट्स किंवा प्रिसिपिटंट म्हणून काय करतात? वापरतात. आणि हे जिथं लिहिलं आहे ते एवढ्या साऱ्या मेटेरियल काय करतात? ते दे आर यूज फॉर द प्रिसिपिटंट म्हणून ते काय करतात? वापरतात. देन सेकंड यूज और सेकंड प्रिन्सिपल अप्लिकेशन ऑफ द चिलेट्स इन एनालिटिकल केमिस्ट्री इज द बी क्वालिटेटिव्ह डिटेक्शन ऑफ मेटल आयन्स. काय सांगितलं? सेकंड यूज काय आहे आपल्या अप्लिकेशन्स मधला किंवा चिलेटचा एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सेकंड उपयोग काय आहे? क्वालिटेटिव्ह डिटेक्शन ऑफ मेटल आयन्स. जर मेटल आयन्सचं आपल्याला क्वालिटेटिव्ह डिटेक्शन करायचं असेल किंवा मेटल आयन्सचं आपल्याला क्वालिटेटिव्ह डिटेक्शन करायचं असेल तर त्यावेळेस काय करतो? आपण वापरतो? आपण चिलेट्स वापरत असतो. मग मेटल आयन्स प्रेझेंट इन अ स्मॉल क्वांटिटी. इफ metal ion present in a small quantity, how they are separated or how they are detected? See here, the first nickel dipositive is detected by the DMG in alkaline medium. पहा काय असते? जर आपल्याला निकेल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे आपल्याला सेकंड निकेल इन ऑक्सिडेशन स्टेट सेकंड जर डिटेक्ट करायचं असेल, डिटेक्टेड बाय यूज ऑफ द DMG. DMG काम आपण कोणता लिहिलेला? DMG मीन्स डायमिथिल ग्लायऑक्साइड. डायमिथिल ग्लायऑक्साइडच्या सहाय्याने आपण निकेल सेकंड किंवा निकेल इन ऑक्सिडेशन स्टेट सेकंड त्याला काय करू शकतो? आपण त्याचं इस्टिमेशन करू शकतो, डिटेक्शन करू शकतो. आणि डिटेक्शन करताना काय करावं लागेल? इन अ अल्कलाइन मीडियम. तिथं अल्कलाइन मीडियम किंवा काय म्हणतो आपण बेसिक कंडिशन तिथं रिक्वायर्ड असेल, त्या बेसिक कंडिशन मध्ये काय करणार आपण? देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द रेड रोज कलर चिलेट्स कंपाऊंड. तिथं काय होईल? रेड रोज कलर चिलेट कंपाऊंड्स काय आहे तिथं फॉर्मेशन होईल. मग आपल्याला काय सांगतील? निकेल सेकंडचं किंवा निकेलचं जर आपल्याला डिटेक्शन करायचं असेल इन अल्कलाइन कंडिशन मध्ये तर आपल्याला कोणता चिलेटिंग एजंट वापरावं लागेल? तिथं DMG. त्यालाच काय म्हणतो आपण? डायमिथिल ग्लायऑक्साइड. With the help of dimethyl glyoxime, nickel second or nickel in oxidation state second is detected in alkaline medium. Then there is formation of the red rose colored compound. तिथे काय red rose colored compound काय तिथं तयार होईल. The second is cobalt second. Cobalt second is detected by the thiocyanate chelating agent. जर आपल्याला कोबाल्ट सेकंड किंवा कोबाल्ट इन ऑक्सिडेशन स्टेट सेकंड जर डिटेक्शन करायचं असेल तर थायोसायनेट चिलेटिंग एजंट्स काय करायचं? यूज करायचा. विथ द हेल्प ऑफ द थायोसायनेट चिलेटिंग एजंट देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द ब्ल्यू कलर्ड कॉम्प्लेक्स. तिथे काय होईल? मग ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स तिथं तयार होईल आणि त्याचा आपण काय करू शकतो? इझिली तिथं डिटेक्शन आपण तिथं करू शकतो. देन थर्ड इज द कॉपर फर्स्ट. कॉपर फर्स्टचं जर आपल्याला अमोनिया आहे, अमोनिया काय करते? अमोनिया हा कॉपर सोबत काय होते? रिॲक्ट होते आणि दिस फॉर्मेशन ऑफ द ब्ल्यू कलर तिथं काय होते? तिथं सोल्युशन तयार होते आणि विथ द हेल्प ऑफ दिस ब्ल्यू कलर आपण काय करू शकतो?
कॉपर फर्स्टचं किंवा कॉपरचं काय करू शकतो आपण इझिली डिटेक्शन करू शकतो. त्याच्यानंतर Fe त्याला म्हणतो आपण फेरिक आयन्स, नॉट ऑफ फेरस. फेरस काय असते, फेरस कधी म्हणतो आपण ज्यावेळेस ऑक्सिडेशन स्टेट किती असते त्याची +2 असेल त्यावेळेस त्याला फेरस म्हणतो आपण, आणि जर +3 झाली त्याला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड फेरिक आयन्स. मग जर फेरिक आयन्स असेल Fe प्रेझेंट काय पॉझिटिव्ह ऑक्सिजन स्टेट, तर त्याचं जर आपल्याला डिटेक्शन करायचं असेल तर हेक्झाकिस आयसोथायोसायनेटो आयन. मग हेक्झाकिस आयसोथायोसायनेटो काय करायचं, यूज करायचं हेक्झाकिस आयसोथायोसायनेटो यूज करायचं. and there is formation of the blood red color. तिथे काय होईल, ब्लड रेड कलरचा कॉम्प्लेक्स तयार होईल. and with the use of this blood red color compound we are easily detected the Fe tripositive ions. मग इथं जसं आपण लिहिलेलं आहे निकेलचं क्वालिटी डिटेक्शन करायचं असेल तर काय वापरायचं, इथं DMG वापरायचा, मीडियम असला आपला अल्कलाइन. आणि कॉम्प्लेक्स कसं तयार होईल आपल्याला, तिथं रेड रोज कलरची रेटिंग कॉम्प्लेक्स काय होते तयार होईल. कोबाल्ट सेकंडचं जर आपल्याला डिटेक्शन करायचं असेल तर काय वापरायचं आपण, तिथं थायोसायनेट वापरायचं. रेटिंग कोणता वापरणार, थायोसायनेट वापरणार. आणि तिथे कलर कंपाऊंड कसं तयार होणार, ब्ल्यू कलर कॉम्प्लेक्स तयार होणार. जर कॉपरचं करायचं असेल तर अमोनिया यूज करायचा, कोणता कलर येईल तिथं ब्ल्यू कलर येईल. आणि फेरसचं जर करायचं असेल किंवा फेरिकचं करायचं असेल तर फेरिकचं करायचं काय होईल, हेक्झाकिस आयसोथायोसायनेटो आयन थर्ड हा कॉम्प्लेक्स काय करायचा, तिथे जनरली चिलेटिंग एजंट्स यूज करायचा. आणि तिथे काय होईल, ब्लड रेड कलर कॉम्प्लेक्स तिथं तयार होईल. See here the third application or the third application of Chelius in analytical chemistry, that is the remote of interference in gravimetric estimation. The third application is the remote of interference in gravimetric estimation. आता पहा याच्यामध्ये काय होतं तर many organic ligands they reacts more than one metal atoms. ऑर्गेनिक लिगँड्स काय करतात, एकापेक्षा जास्ती मेटल आयन्स काय करतात, सायमल्टेनियसली रिॲक्ट करतात किंवा रिॲक्ट होतात. मेनी ऑर्गेनिक लिगँड्स simultaneously reacts more than one metal atoms. Then there is formation of sparingly soluble precipitation. मग तिथे काय होते, sparingly soluble precipitation काय होते तिथे तयार होते. आणि अशा वेळेस in such a condition it is not possible to estimate one of the metal atom present in the other metal atoms. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजायला आपल्याला, समजा एखादा लिगँड्स आहे, तो लिगँड्स काय करणार, जो काही लिगँड्स आहे तो ऑर्गेनिक लिगँड्स काय करणार, एकाच टायमाला 2 मेटल आयटम सोबत काय करणार, रिॲक्ट करणार. आणि 2 आयटम सोबत रिॲक्ट केल्यामुळं ते काय होईल, तिथं स्पॅरिंगली सोल्युबल तिथं काय होईल, प्रिसिपिटेशन तयार होईल. अशा कंडिशनमध्ये आपण एकाच मेटल आयटमचं जर आपल्याला जर इस्टिमेशन करायचं असेल तर हे काय खूप डिफिकल्ट जाते किंवा खूप इट इज व्हेरी डिफिकल्ट टू एस्टिमेट द वन ऑफ द मेटल आयटम प्रेझेंस ऑफ द अदर मेटल आयटम्स. मग अशा कंडिशनमध्ये इन प्रेझेन्स ऑफ द अदर मेटल आयटम्स, अशा कंडिशनमध्ये स्ट्रॉंग सिक्विस्टेटिंग एजंट्स, मग इथे काय करतो आपण, स्ट्रॉंग सिक्विस्टेटिंग एजंट्स काय करतो आपण वापरत असतो. आणि त्या स्ट्रॉंग सिक्विस्टेटिंग एजंट्सचं नाव काय आहे, ती स्ट्रॉंग सिक्विस्टेटिंग एजंट लाईक द EDT किंवा स्ट्रॉंग सिक्विस्टेटिंग एजंट्स कसा असला पाहिजे, EDTA सारखा असला पाहिजे किंवा EDTA असला पाहिजे. EDTA काय करतो, EDTA हॅज बीन फाउंड मोर युजफुल इन दिस केसेस. आणि अशा कंडिशनमध्ये EDTA combined with the particular metal atoms and then there is formation of the stable complex. मग हा EDTA काय करतो, स्टेबल कॉम्प्लेक्स एका मेटल आयटम सोबत काय करतो, फॉर्मेशन करतो. and in presence of the other metal ion, म्हणजे दुसऱ्या अदर मेटल आयन्स त्याला फॉर्मेशन करण्यात एका पर्टिक्युलर मेटल आयटम्सला काय करणार, तो एकदम स्टेबल कॉम्प्लेक्स तिथे तयार करणार इन अप्रोप्रिएट कंडिशन्स. अँड इन दिस वे इट इज व्हेरी इझी टू इस्टिमेट द पर्टिक्युलर मेटल आयन्स. आणि अशा कंडिशनमध्ये काय करतो, मग आपण जो स्टेबल कंपाऊंड तयार झाला EDTAचा, मग तो स्टेबल कंपाऊंड काय करायचा, बाजूला काढून घ्यायचा किंवा रिमूव्ह करायचा. आणि त्याचे इझिली आपण काय करू शकतो, अप्रोप्रिएट कंडिशननुसार त्याला काय करतो आपण त्याचे इस्टिमेशन करू शकतो. जनरली दिस केस इज हॅपन इन अ कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. मग कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशनमध्ये जर एखादा लिगँड, आता एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी फक्त फॉर कन्सिडरेशनसाठी, एक लिगँड्स आहे, एक लिगँड्स कोणता एखादा ऑर्गेनिक लिगँड्स घेतला आपण, फॉर एक्झाम्पल घ्यायला आपण, फॉर एक्झाम्पल एखादा ग्लायसिनेट घेतला किंवा डायमिथिल ग्लायसिन घेतला, DMG घेतला. मग तो एकाच वेळेस काय करते, दोन मेटल आयटम्स काय करायला रिॲक्ट करतो. फॉर एक्झाम्पल फक्त कन्सिडरेशनसाठी, मग फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की एक घेतला फेरस आणि दुसरा मेटल आयटम घेतला तिथं
निकेल घेतला, फेरस आणि निकेल घेतला, एक लिगॅंड डायरेक्ट दोन्ही मेटल ॲटमला काय करतो, रिॲक्ट करतो, एक फेरस आहे एक निकेल आहे. मग अशा वेळेस जर आपल्याला निकेलचं जर आपल्याला एस्टिमेशन करायचं असेल इन प्रेझेन्स ऑफ फेरस, तर फेरस पण आहे त्यात प्रिसिपिटेशन तयार झाले, तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला खूप आवडत जाते एस्टिमेशन करणं. मग त्यावेळेस काय करायचं, सिक्वेस्टेटिंग एजंट्स म्हणजे इरिडिया सारखा एजंट्स काय करतो, समजा तो काय करतो फक्त निकेल सोबत काय करतो, एकदम स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार करत तिथं, त्याच्यासोबत स्ट्रॉंग कॉम्प्लेक्स तयार करत, कशापेक्षा त्या डीएमजी पेक्षा. आणि स्ट्रॉंग जर त्या निकेल सोबत बॉन्डिंग जर केली तर आपण काय करतो की निकेल स्टेबल कॉम्प्लेक्स तयार झाला. मग अनस्टेबल कॉम्प्लेक्स कोणता झाला आपला, फेरसचा. मग फेरसला आपण काय करू शकतो, आपण रिमूव्ह करू शकतो आणि फेरसचं काय करू शकतो, आपण इस्टिमेशन करू शकतो. आणि नंतर मग ज्यांना जो इडिटी सोबत कॉम्प्लेक्स स्टेबल कॉम्प्लेक्स तयार झाला त्याला काय करायचं, सेपरेट करायचं आणि त्याचं सुद्धा आपण काय करतो, एस्टिमेशन तिथं क्वालिटेटिव्ह एस्टिमेशन आपण करू शकतो. त्याला काय करावं लागेल, फक्त आपल्याला अप्रोप्रिएट कंडिशन द्यावी लागते. आणि अशी कंडिशन, सेम कंडिशन कुठे असते, दिस कंडिशन जनरली हॅपन्स इन अ कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन मध्ये जास्तीत जास्त काय करतो आपण, ईडीटीए सारखं आपण त्याचं सेपरेशन करू शकतो. दिस इज द थर्ड एक्झाम्पल ऑफ चिलेट्स in analytical chemistry, that is the removal of interference in gravimetric estimation. This is the fourth application of chilates in analytical chemistry, that is the spectrophotometric estimation of trace quantity of metal ions. It means that with the help of chilates or use of chilates in analytical chemistry is the spectrophotometric estimation of trace quantity of metal ion. Very low amount of substance or very low quantity of substance is to be estimated with the help of the chilates, in analytical chemistry. Hence, this is the fourth application of chilates in analytical chemistry, that is spectrophotometric estimation of trace quantity of the metal ion. See here, transition metal complexes form the number of the colored complexes. Transition metal complexes forms the number of the colored complexes with high absorption. Those transition metal complexes forms the color complexes, and color property is due to the absorption of light. This is the main property of the transition elements. By considering this property, that is the high absorption of light, we can precisely estimate the trace quantity of metal ions or trace quantity of metal ion by measurement of the optical density data. With the help of optical density data, we can easily measure the trace quantity of the metal ions. Optical density data, it is observed that, for example, iron second forms the dark red tris dipyridine iron second complex. When iron second forms the dark red tris diphenyl iron second complex, the pH of the solution is 2 to 9 pH or 2 to 9 in between the pH. By measuring the optical density at 515 millimicron of this complex, the complex shows, or the dark red tris dipyridine iron second complex shows the optical density 515 millimicron. And the trace quantity, how is the trace quantity or what is the trace quantity? That is the 2 to 10 ppm. ppm means part per million, is equal to the 10 raised to minus gram per mole of the iron second can be estimated. It means that 10 raised to minus 10 quantity of gram per mole means very little quantity of the substance or very little quantity of the complex is estimated with the help of these chilates, or with the help of these chilates, or with the help of the optical density data. We can measure the iron second complex with the help of the optical density data or spectrophotometric data. The second example is that the iron third ions, when iron third ions is reacted or combined with the thiocyanate solution, or in presence of thiocyanate solution or excess of thiocyanate solution,
iron second ions is combined with the excess of thiocyanate solution, then there is formation of the blood red coloration. There is formation of the blood red coloration, and the medium of the acidic medium or the pH of that solution is below to 7 pH or below to 7 pH. It means that it is the acidic in nature, and the formula of the complex or the complex is formed is the FeSCN6 trinegative. This complex is formed when the ferrous ion, ferrous is present in a tripositive oxidation state and this combined with the thiocyanate ion or thiocyanate solution, then there is formation of the solution or the complex FeSCN6 trinegative complex. For this also, with the help of the optical density data or with the help of the optical density data, we can easily measure or we can easily estimate the trace quantity of the Fe tripositive ions by the spectrophotometry. This is the fourth application of the chelates in analytical chemistry. This is the fifth and last application of chelates in analytical chemistry, that is the solvent extraction and separation of metal ion through the complexation. It means that chelates are used in analytical chemistry by means of the extraction of metal ions and separation of metal ions. In extraction process and in separation process, these are two processes which are useful, the chelates in the analytical chemistry. See here, Fe tripositive ions forms the complex with 8-hydroxyquinolinol line. It means that Fe tripositive ions, when Fe tripositive ions or the ferrous tripositive ions forms the complexes with 8-hydroxyquinoline or 8-hydroxyquinoline at the pH 2 to 10 pH. 2 to 10 pH वर Fe tripositive ions काय करतो, एका 8-hydroxyquinoline सोबत काय करतो, 8-hydroxyquinoline काय हा लिगॅंड आहे, या लिगॅंड सोबत काय करतो, रिएक्शन करतो आणि कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करतो. त्याच टायमाला किंवा व्हाईल Al tripositive ions in slightly ammonical medium, Al tripositive ions किंवा त्याला काय म्हणतो आपण अल्युमिनियम tripositive ions in slightly ammonical medium. Ammonical medium means थोड्या काही बेसिक प्रमाणात, जे 2चं 10 प्रमाण दाखवले तर 7 ते जे 10 आहे ते बेसिक कंडिशन मध्ये काय करतो, तो पण काय करणार की 8-hydroxyquinoline सोबत काय करतो, रिएक्शन करतो. म्हणजे ऍट अ टाइम Fe ट्रायपॉझिटिव्ह पण करतो आणि त्याच्यानंतर काय अल्युमिनियम ट्रायपॉझिटिव्ह आयन्स पण काय करतात, 8-hydroxyquinoline सोबत काय करतात, रिएक्शन करतात. फक्त थोडासा फार काय pH चा तिथे चेंज झालेला आहे. व्हेन this solution, Fe tripositive ions solution आणि Al tripositive ions solution, when these two solution Fe tripositive and Al tripositive ions is mixed together or they are mixed together is complexed with the 8-hydroxyquinoline. मग दोन्ही सोल्युशन काय केले आपण मिक्स केले आणि त्याची रिएक्शन किंवा कॉम्प्लिकेशन विथ द एकाच लिगॅंड सोबत जर केली, 8-hydroxyquinoline सोबत जर केली at pH 3 followed by the extraction of Fe tripositive. आता एकच लिगॅंड आहे, एक लिगॅंड कोणता आपल्याकडे 8-hydroxyquinoline सोबत जर आपण एका लिगॅंड सोबत जर दोन मेटल आयटम्स जर आपण एकाच टाइम जर रिएक्ट केले, एकाच pH वर रिएक्ट केले, दोन सोल्युशन मिक्स करून, एक असेल Fe ट्रायपॉझिटिव्ह, दुसरा कोणता आहे Al ट्रायपॉझिटिव्ह. तर फर्स्ट काय करायला आपल्याला, फॉलोड बाय extraction of Fe tripositive ions, or if we want to extract the Fe tripositive ions firstly, then it dissolve or with the chloroform, it dissolve in a chloroform because Fe tripositive ions is soluble in a chloroform. After extraction or soluble of the chloroform, in chloroform Fe tripositive ions is soluble and then it is firstly extracted. After extraction of Fe tripositive ions, then remaining aluminum or Al tripositive is quantitatively estimated in aqueous phase. In aqueous phase, Al tripositive ions is quantitatively estimated as they forms the complex is the tris hydroxyquinolinate aluminum third complex. There is formation of these complexes. This complexes is called as the tris hydroxyquinolinate aluminate. Oxidation state is the third.
in an ammoniacal medium. In this way, this is the fifth application of the chelates in the analytical chemistry. Other than many of the applications or the many of the applications of the chelates in the industries or in a chemical industry or drugs industry, that is in an industry, water softening, in a water softening, it is also useful. The chelates is useful. Then purification of metal, for the purification of metals, it is very useful. Then in a paint industry, it is very useful. Then in drugs industry, it is chelates is very useful. Then color technology, food preservation. In all these industries, the chelates is very important, or chelates is a very useful. Then in biological system and the drugs, in drugs and biological system, the chelates are the very useful. This is our last topics of our unit first. Here is the unit first is completed. Thank you so much. This is unit test first for the BSc third year students. The IMP questions or selected questions I have given to you. The first question is explain EAN concept, calculate EAN in the following complexes. In first questions, we have to write the answer what is meant by EAN or what is the definition of EAN. EAN means effective atomic number rules, and calculate the effective atomic number of the complexes first. FeCN6 4 negative complex, this is the first complex, and the second complex is NiNH3 6 dipositive complex. This is two complexes. We have to calculate the effective atomic number of the two complexes and explain the concept of effective atomic number. This is the first question. In question number 2, give IUPAC name of following. We have to write the IUPAC with the help of IUPAC nomenclature. The IUPAC name of CONH3,5-ONO. It means that it is the ligand name is the nitrito O, and here is the Cl2. We have to write the IUPAC name of these complexes CONH3,5-ONO Cl2, and the second one is the chromium CN4 Cl3. This is the second complex. Then in question number 3, explain ionization isomerism. First and second is the linkage isomerism with example of each. We have to explain what is meant by ionization isomerism and give one example. What is meant by linkage isomerism, give one example. Then question number 4, define the term with example. In this we have to define what is meant by central metal atoms, what is meant by ligands, what is meant by position number. These three terms are very important. Hence, I have given in a unit test first. Write the. See here, question number 4. Define the term with example. First is central metal atoms, second is ligands, and third is coordination number. Then question number 5. Explain the formation of NiCN4 dianegative complex. In this NiCN4 dianegative complex, we have to write the whole information and explain the geometry and hybridization of the complexes. Then question number 6, define the chelates. Explain two application of chelates in analytical chemistry. Question number 6 is define chelates. Explain two application of chelates in analytical chemistry. This is unit test first for you.